Hello everyone. So now we are going to solve the first example of bank final account. Okay. So we have seen pro forma means how the profit and loss account is prepared. Okay, what is the structure according to Companies Act and according to Banking Regulation Act. So uh, example is given in the description. Okay, you can read from there. So look at the example. From the following figures extracted as at 31st March 2004 from the books of Rohtas Bank Limited incorporated under Companies Act 1956. So you are required to draw profit and loss account of the bank for the year ended 31st March 2004. A provision of rupees 16,500 for bad and doubtful debts is also made. तर आपल्याला इथं काही फिगर्स दिलेले आहेत की ज्याच्या साहाय्याने आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचा आहे. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो प्रोफॉर्म आहे तो आपण ऑलरेडी तयार केलेला आहे. याच्यामध्ये काहीही बदल होत नाही. याच्यामध्ये एखादी फिगर आली किंवा नाही आली तरी सुद्धा हा फॉर्म आहे तसा काढावा लागतो. स्ट्रक्चर आहे तसंच राहतं, फक्त त्याच्यामध्ये आपण फिगर्स फिलअप करतो. ठीक आहे. तर त्यासाठी आपण अगोदरच त्याचं स्ट्रक्चर तयार केलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं. फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच या एक्झाम्पलमध्ये तयार करायला सांगितलेलं आहे. ओके. आता इथं पाहू शकता की इन्कम हे जे हेडिंग आहे त्याच्या अंडर दोन शेड्यूल्स आहेत, शेड्यूल नंबर 13 आणि शेड्यूल नंबर 14. ओके. आणि आपल्याला त्यानुसार शेड्यूल्स तयार करावे लागतील. इथं शेड्यूल नंबर 13 इंटरेस्ट अर्न म्हणजे बँकेला आर्थिक वर्षामध्ये इंटरेस्ट मिळालं. ओके, तो जो इन्कम आहे तो शेड्यूल नंबर 13 मध्ये येईल. त्यानंतर शेड्यूल नंबर 14 मध्ये अदर इन्कम येईल. ओके. इंटरेस्ट आणि ॲडव्हान्सेस व्यतिरिक्त जे जे इन्कम येतील ते सर्व शेड्यूल नंबर 14 मध्ये आपल्याला घ्यावे लागतात. त्यानंतर आहे शेड्यूल नंबर 15. शेड्यूल नंबर 15 आणि 16 आहेत एक्सपेंडिचरशी संबंधित. बँकेला कोणकोणते खर्च करावे लागतात त्याच्यामध्ये पहिला इंटरेस्ट एक्सपेंडेड म्हणजे बँकेला त्या ठेवीवर व्याज द्यावं लागेल. ओके, ती जी रक्कम असेल ती इंटरेस्ट एक्सपेंडेड मध्ये. आणि त्यानंतर शेड्यूल नंबर जे 16 आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, त्याच्यामध्ये डेली एक्सपेन्सेस किंवा डे टू डे एक्सपेंडिचर जे बँकेला करावे लागले त्याचा सर्व समावेश शेड्यूल नंबर 16 मध्ये होईल. आणि त्यानंतर मग या दोन्हीची जर आपण वजाबाकी केली तर नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस मिळेल. आणि त्यातून मग ॲप्रोप्रिएशन्स बेस केल्यानंतर जो बॅलन्स असेल तो बॅलन्स शीटला फॉरवर्ड केला जाईल. या पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल पाहायचं आहे. आता या एक्झाम्पलमध्ये पहा फिगर्स दिलेले आहेत. ओके, आपल्याला काय करायचे तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 31/3/2004 तयार करायचा आहे रोहतस बँक लिमिटेडचा. आणि त्याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, काही फिगर्स दिलेले आहेत, पर्टिक्युलर्स दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये पहिलं आहे एक्सचेंज. तर एक्सचेंजचा क्रेडिट बॅलन्स आहे 17,000 रुपये. एक्सचेंजचा क्रेडिट बॅलन्स म्हणजे तो आहे त्या बँकेचा सरप्लस किंवा इन्कम आहे. ओके. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण तयार करतो त्यावेळी क्रेडिट बॅलन्स जर असेल म्हणजे क्रेडिट साईड जर मोठी असेल तर ते नेट प्रॉफिट झाला असं समजण्यात येतं. त्याच पद्धतीने इथं एक्सचेंज अकाउंट आहे आणि एक्सचेंज अकाउंटचा जो बॅलन्स आहे तो क्रेडिट आहे म्हणजे क्रेडिट साईड मोठी आहे. म्हणजे ऑर्गनायझेशन त्या बँकेला काय झालेलं आहे तर तिथं इन्कम मिळालेला आहे. ओके, लॉस झालेला नाही. आणि त्यामुळे तो येईल अदर इन्कम शेड्यूल नंबर 14 मध्ये. कारण की इंटरेस्ट व्यतिरिक्त सर्व इन्कम पेज कुठे घ्यायचे शेड्यूल नंबर 14 मध्ये. मग आपण घेऊया एक्सचेंज. क्रेडिट बॅलन्स आहे 17,000 रुपये. त्यानंतर पुढची पर्टिक्युलर दिलेली आहे डिस्काउंट अर्न 65,000. डिस्काउंट मिळाला, बरोबर. आता आपण जर प्रोफॉर्मा पाहिला किंवा जे स्ट्रक्चर पाहिलं शेड्यूल नंबर 13 की त्याच्यामध्ये इंटरेस्ट ऑर डिस्काउंट अर्न फ्रॉम बिल्स ऑर ॲडव्हान्सेस या पद्धतीने तिथे अमाऊंट्स घ्यायचे आहेत. मग इथं आपल्याला काय झालेलं आहे डिस्काउंट अर्न झालेला आहे. आपल्याला माहिती आहे की बँका
सर्वात महत्त्वाची दोन जे कामे आहेत ते आहेत ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे. त्या कर्ज देण्यावर जो इन्कम मिळेल तो येईल शेड्यूल नंबर 13 मध्ये. आता बँकेने ॲडव्हान्स दिले, ओके, बिल ऑफ एक्सचेंज डिस्काउंट केलं असेल आणि त्याच्या थ्रू त्यांना इन्कम मिळालेला असेल, ओके, तो जो असेल तो डिस्काउंट अर्न असेल, तो ॲडव्हान्सेसवर त्यांना मिळाला आणि त्यामुळे ती जी अमाऊंट आहे ती शेड्यूल नंबर 13 मध्ये डिस्काउंट अर्न 65,000. त्यानंतर नेक्स्ट आहे इंटरेस्ट ऑन कस्टमर्स डिपॉझिट्स. आता कस्टमरच्या डिपॉझिटवर इंटरेस्ट याची अमाऊंट दिलेली आहे 70,900. आता ज्यावेळी डिपॉझिट्स कस्टमर्स ठेवतात त्यावेळी त्यांना त्याच्यावर इंटरेस्ट द्यावा लागतो, त्यामुळे तो आपला एक्सपेंडिचर असेल. त्यामुळं इंटरेस्ट एक्सपेंडेड शेड्यूल नंबर जे 15 आहे, ओके, त्याच्यामध्ये आपल्याला ती अमाऊंट घ्यावी लागेल. इंटरेस्ट ऑन कस्टमर्स डिपॉझिट्स जी अमाऊंट आहे 70,900. त्यानंतर नेक्स्ट आहे इंटरेस्ट पेड ऑन बॉरोविंग्स. इंटरेस्ट पे केलेला आहे कंपनीने जे फंड बॉरो केले असतील, ओके, जे रेस केले असतील त्याच्यावर इंटरेस्ट पे करावं लागते 15,100 रुपयांचं. ते सुद्धा शेड्यूल नंबर 15 मध्ये इंटरेस्ट एक्सपेंड करणे इंटरेस्ट द्यावं लागलेलं आहे आणि त्याच्यामुळं इंटरेस्ट पेड ऑन बॉरोविंग्स हे शेड्यूल नंबर 15 मध्येच येईल. अमाऊंट आहे 15,100. त्यानंतर नेक्स्ट जी फिगर आहे ती आहे सॅलरीज इन्क्लुडिंग ₹9,000 ऑफ मॅनेजिंग डायरेक्टर. तर सॅलरी एम्प्लॉईजना पे केलेली आहे, ओके, 61,700 आणि त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे मॅनेजिंग डायरेक्टर. मॅनेजिंग डायरेक्टर सुद्धा ऑर्गनायझेशनसाठीच काम करतो आणि त्याच्यामुळे त्याची सॅलरी इन्क्लूड करून 61,700 रुपये अमाऊंट दिलेली आहे. की आता सॅलरी काय आहे तर तो एक्सपेंडिचर आहे पण तो इंटरेस्ट व्यतिरिक्त आहे, बरोबर, आणि त्यामुळे तो येईल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, कारण हा डेली एक्सपेंडिचर ऑर्गनायझेशनमध्ये ऑर्गनायझेशन चालवत असताना करावा लागणारा खर्च आहे आणि त्यामुळे सॅलरी येईल शेड्यूल नंबर 16 मध्ये. सॅलरीज अमाऊंट येईल 61,600. त्यानंतर नेक्स्ट आयटम आहे टॅक्सेस. टॅक्सेस हा सुद्धा ऑपरेटिंग एक्सपेंडिचर आहे त्यामुळे तो शेड्यूल नंबर 16 मध्ये येईल. टॅक्सेस येतील 10,000 रुपये. त्यानंतर आहे इन्शुरन्स 15,330. त्यानंतर लाइटिंग 5,000. लोकल कमिटी फीज 2,000 रुपये. डायरेक्टर्स फीज अँड अलाउन्सेस 4,790. लॉ चार्जेस 8,000. तर हे सर्व जे एक्सपेंडिचर्स आहेत ते सर्व ऑपरेटिंग एक्सपेंडिचर्स आहेत. हे ऑफिसमध्ये ऑर्गनायझेशनला काम करत असताना निर्माण झालेले एक्सपेंडिचर्स आहेत आणि त्यामध्ये ते सर्व येतील ऑपरेटिंग हेडिंग खाली. कारण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ज्यावेळी आपण तयार करतो त्यावेळी आपल्याला माहिती आहे की जे डेबिट साईडला आपण सर्व हेच एक्सपेंडिचर्स घेतो, ओके, कारण ते ऑपरेटिंग एक्सपेंडिचर्स असतात. त्यानंतर नेक्स्ट आयटम आहे इंटरेस्ट ऑन ॲडव्हान्सेस अँड इन्व्हेस्टमेंट. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याच्यामुळे त्याच्यावर इंटरेस्ट मिळाला आणि त्यामुळे ते असेल इन्कम, ओके. इंटरेस्ट अर्न म्हणजे शेड्यूल नंबर 13 आहे त्याच्यामध्ये ती अमाऊंट घ्यावी लागेल. इंटरेस्ट ऑन ॲडव्हान्सेस अँड इन्व्हेस्टमेंट. इंटरेस्ट ऑन ॲडव्हान्सेस अँड इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे
2,39,500. त्यानंतर नेक्स्ट आहे कमिशन अर्न, कमिशन मिळालं. ओके, आता कमिशन हे इंटरेस्ट व्यतिरिक्त आहे. ओके, आणि तो इन्कम आहे आणि त्यामुळे ते शेड्यूल नंबर 14 मध्ये कमिशन अर्न अमाऊंट आहे 95,000. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टेशनरी अँड प्रिंटिंग. स्टेशनरी अँड प्रिंटिंग हे एक्सपेंडिचर आहे. ओके, स्टेशनरीवर झालेला खर्च किंवा प्रिंटिंगवर झालेला खर्च, त्यामुळे तो येईल शेड्यूल नंबर 16 मध्ये ऑपरेटिंग एक्सपेंडिचर स्टेशनरी अँड प्रिंटिंग अमाऊंट आहे 30,000. त्यानंतर नेक्स्ट आयटम आहे अदर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर्स. तर एक्सपेंडिचर्स आहेत, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर्स आहेत, रेव्हेन्यू नेचरचे. आपल्याला माहिती आहे की एक्सपेंडिचरचे 2 प्रकार पडतात, कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ओके, असे एक्सपेंडिचर ज्याचा खर्च केल्यानंतर मिळणारे फायदे एका वर्षापुरते मर्यादित असतात, त्यामुळे त्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हणतात. ओके, उदाहरणार्थ एम्प्लॉईला दिलेली सॅलरी, एका महिन्याची सॅलरी, एका महिन्यासाठी त्यानं काम केलं, तो फायदा त्याच वर्षी मिळाला आणि त्यामुळे तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर येईल. आणि कॅपिटल एक्सपेंडिचर कोणते, की जे खर्च झाले त्याचा फायदा वर्षानुवर्षे किंवा एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी मिळतो. उदाहरणार्थ कंपनी नुकतीच सुरू झाली आणि त्यामुळे ॲडव्हर्टाइजमेंटवर खूप खर्च केला, त्या ॲडव्हर्टाइजमेंटचे फायदे लॉंग टर्ममध्ये मिळण्याची शक्यता असते आणि त्यामुळे तो जो खर्च आहे सुरुवातीलाच फक्त जी ॲडव्हर्टाइजमेंट केलेली आहे किंवा असेट्स खरेदी केली, मशिनरी खरेदी केल्या, मशिनरी खरेदी करणे हे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, कारण त्या मशिनरीपासून फायदा हा एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी मिळणार आहे आणि त्यामुळे तो कॅपिटल एक्सपेंडिचर असेल. आता इथे दिलेला आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. इतर काही एक्सपेंडिचर झालेली ते एक्सपेंडिचर आहे 40,300, ते सुद्धा येतील ऑपरेटिंग एक्सपेंडिचरमध्ये. अदर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर 40,300. त्यानंतर डाव्या साईडला जे पर्टिक्युलर्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये आहे पहिलं अलाउन्सेस टू एम्प्लॉईज, कंसात दिले एक्सक्लुडिंग ₹5,000 टू मॅनेजिंग डायरेक्टर. अलाउन्सेस एम्प्लॉईजना पे केली, ओके, ते आहे 32,080, एक्सक्लुडिंग 5,000 टू मॅनेजिंग डायरेक्टर. मॅनेजिंग डायरेक्टरला जे 5,000 रुपये दिले ते वगळून, म्हणजे टोटल अलाउन्सेस जर आपल्याला काढायचे असतील तर काय करावं लागेल, 32,080 प्लस 5,000 मिळून जे अलाउन्सेस येतील ते टोटल अलाउन्सेस असतील आणि ते टोटल अलाउन्सेस आपल्याला इथं घ्यावे लागतील. आता हे अलाउन्सेस पे केले त्यामुळे ते एक्सपेंडिचर आहे आणि अदर दॅन इंटरेस्ट आहे, त्यामुळे ते शेड्यूल नंबर 16 मध्ये अलाउन्सेस टू एम्प्लॉईज 32,080. अलाउन्सेस टू एम्प्लॉईज 37,080. इथं काय केलंय, 32,080 प्लस 5,000 हे मॅनेजिंग डायरेक्टरचे आहेत आणि एम्प्लॉईजचे 32,080, असे टोटल म्हणून 37,080 अशी अमाऊंट येईल. त्यानंतर पुढचा आयटम आहे रेंट रिसिव्ड. रेंट मिळाला, ओके, तर तो आहे इन्कम, त्यामुळे तो येईल अदर इन्कममध्ये. रेंट रिसिव्ड अमाऊंट आहे 20,200. त्यानंतर नेक्स्ट आहे रेंट पेड. बिल्डिंग भाड्याने घेतली असेल आणि त्याच्यावर भाडं द्यावं लागलं, त्यामुळे तो आहे ऑपरेटिंग एक्सपेंडिचर शेड्यूल नंबर 16 मध्ये. रेंट पेड अमाऊंट येईल 53,000. त्यानंतर नेक्स्ट आहे ब्रोकरेज अर्न. ब्रोकरेज मिळालं, ओके, ते झाला इन्कम, तो आहे 28,000 रुपये, पेड अदर इन्कममध्ये. ब्रोकरेज अर्न अमाऊंट आहे 28,000. त्यानंतर नेक्स्ट आहे मिसलेनियस रेव्हेन्यू अर्निंग्स. इतर काही रेव्हेन्यू अर्निंग्स मिळाले, ओके, अर्निंग आहे, इन्कम आहे आणि त्यामुळे तो येईल शेड्यूल नंबर 14 मध्ये. मिसलेनियस रेव्हेन्यू अर्निंग 39,000. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲडव्हर्टाइजमेंट, जाहिरातीसाठी खर्च केला, ती अमाऊंट आहे 15,000, ते आहे ऑपरेटिंग एक्सपेंडिचर.
ॲडव्हर्टाइजमेंट अमाऊंट येईल 15,000. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टॅम्प 2,500, पोस्टेज 16,300, रिपेअर्स टू बँक 1,000 आणि प्रॉपर्टी डेप्रिसिएशन 1,000 रुपये. हे जे 4 आयटम्स आहेत ते सर्व ऑपरेटिंग एक्सपेंडिचर्स आहेत. ओके, आणि त्यामुळे ते सर्व येतील शेड्यूल नंबर 16 मध्ये ऑपरेटिंग एक्सपेंडिचरमध्ये. त्याच्यामध्ये आहे स्टॅम्प येईल 2,500. त्यानंतर आहे पोस्टेज 16,300. त्यानंतर नेक्स्ट आहे रिपेअर्स 1,000. त्यानंतर आहे डेप्रिसिएशन ऑफ प्रॉपर्टी 12,000. हे सर्व जे आहे ते ऑपरेटिंग एक्सपेंडिचर्स असतील आणि त्यामुळे ते शेड्यूल नंबर 16 मध्ये. आणि लास्ट आयटम आहे लॉस ऑन सेल ऑफ गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. तर लॉस झालेला आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज विकल्यामुळं. तर गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीज बँकेने खरेदी केल्या असेल, त्याची व्हॅल्यू कमी झाली आणि कमी झाल्यानंतर त्या सेल्स केल्या आणि त्याच्यामुळे लॉस झाला. आता ही इन्व्हेस्टमेंट आहे, ती असेट आहे. असेट विकल्यानंतर झालेला लॉस, हा लॉस आहे तो कुठे यायला पाहिजे एक्सपेन्सेसमध्ये. परंतु आपण जे स्ट्रक्चर जे पाहिलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं शेड्यूल नंबर 14, तर त्याच्यामध्ये आपण काय घेतो तर प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट जे काही अमाऊंट येईल ती त्यातून आपण लेस करतो लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट आणि जे अमाऊंट येईल ते आपण बाहेर घेतो. बरोबर. आता इथं प्रॉफिट तर झालेलं नाही आहे, लॉस झालेला आहे आणि त्यामुळे ती अमाऊंट आपल्याला शेड्यूल नंबर 14 मध्येच घ्यावी लागेल 2,500 रुपये. आता इथे 2,500 रुपये आहे, तो लॉस आहे आणि त्यामुळे तो जे इन्कम आहे त्याच्यामधून लेस करावी लागेल. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, या सर्वांची टोटल पहिल्यांदा करावी लागेल आणि जे टोटल इन्कम आहे त्यातून मग हा लॉस लेस करावा लागेल आणि त्यानंतर मग एग्रीगेट अमाऊंट ही आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घ्यावी लागेल. ठीक आहे. आता हे सर्व झाले आयटम्स आणि जे आपल्याला पहिला जो पॅरेग्राफ दिलेला आहे त्याच्यामध्ये दिलं की प्रोव्हिजन ऑफ ₹16,500 फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट इज ऑल्सो टू बी मेड. म्हणजे प्रोव्हिजन करायची आहे ओके बॅड अँड डाऊटफुल डेटसाठी. तर ती जी 16,500 रुपयेची अमाऊंट आहे ती कुठे येईल तर ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिंजन्सीज हे जे हेडिंग आहे त्याच्यामध्ये 16,500 रुपये. या पद्धतीनं सर्व आपण ज्या फिगर्स आहेत त्या आपण सर्व शेड्यूल्सला घेतल्या. ओके, आता सर्वांची आपल्याला टोटल करावी लागेल. टोटल जर केली पहिल्या शेड्यूलची टोटल येईल 3,04,500. ही जी अमाऊंट आहे ती येईल शेड्यूल नंबर 13 मध्ये 3,04,500 रुपये. त्यानंतर नेक्स्ट जे अदर इन्कम आहे त्याची टोटल करावी लागेल आणि त्यातून 2,500 रुपये लेस करावे लागतील. ओके, ही जर अमाऊंट काढली तर आपली येईल 1,96,700. ही अमाऊंट आपल्याला घ्यावी लागेल अदर इन्कममध्ये 1,96,700. त्यानंतर नेक्स्ट आहे शेड्यूल नंबर 15. त्याची जर टोटल केली त्याची टोटल येईल 86,000 रुपये. 86,000 येईल शेड्यूल नंबर 15 मध्ये. त्यानंतर शेड्यूल नंबर 16 ऑपरेटिंग एक्सपेंडिचर. या सर्वांची टोटल येईल 3,13,900.
ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये शेड्यूल नंबर 16च्या पुढं 3,13,900 आपण सर्व शेड्यूल्सच्या अमाऊंट या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेतल्या. ओके, आता आपल्याला टोटल करावी लागेल. तर आपण टोटल केली या सर्वांची. पहिल्यांदा इन्कम चेक करावी लागेल. 5,01,200 एवढी टोटल पहिल्या शेड्यूल इन्कमची म्हणजे झाला टोटल इन्कम. त्यानंतर जर टोटल एक्सपेंडिचरची जर टोटल केली तर ते येईल 4,16,400. ही झाली टोटल एक्सपेंडिचर. आता टोटल इन्कम हा मोठा आहे टोटल एक्सपेंडिचरपेक्षा. त्या दोघांची जर वजाबाकी केली तर तो निघेल प्रॉफिट फॉर द इयर. ओके, करंट इयरचा प्रॉफिट. दोघांची जर वजाबाकी केली तर ते येईल 84,800 रुपये. हा झाला नीट प्रॉफिट ऑफ करंट इयर. त्यानंतर आपल्याला घ्यावं लागेल प्रॉफिट फॉरवर्ड. जर आपल्याला एक्झाम्पलमध्ये अमाऊंट दिली असते मागील वर्षाची प्रॉफिट तर ते आपण घेतली असते प्रॉफिट फॉरवर्डमध्ये. ती काय अमाऊंट आपल्याला दिलेली नाही आहे आणि त्याच्यामध्ये डॅश येईल. टोटल येईल 84,800. ओके, 84,800 ही टोटल अमाऊंट झाली. तीच आपण इथं खाली सुद्धा घ्यायची. टोटल अमाऊंट 84,800. आता आपल्याला कंपनीज ॲक्ट आणि बँक रेग्युलेशन ॲक्टनुसार विशिष्ट रक्कम ही प्रॉफिटमधून कुठे पाठवावी लागते त्या स्टॅट्युटरी रिझर्वला आणि तिचे पर्सेंटेज आहे ते 20% आहे. म्हणजे त्या ॲप्रोप्रिएशन्समध्ये ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व जर एक्झाम्पलमध्ये दिलं नसलं तरीसुद्धा ती अमाऊंट कंपल्सरी रिझर्वला पाठवावी लागते. त्यामुळे त्याला म्हटलं जातं स्टॅट्युटरी रिझर्व. तर ती स्टॅट्युटरी रिझर्व किती आहे तर टोटल प्रॉफिट नेट प्रॉफिटच्या म्हणजे करंट इयरचा जो प्रॉफिट असेल त्याच्या 20% अमाऊंट म्हणजे 84,800च्या 20% अमाऊंट जर आपण काढली तर ती येईल 16,960 एवढी अमाऊंट आपल्याला स्टॅट्युटरी रिझर्वला पाठवावी लागेल. आणि तो जो बॅलन्स राहील म्हणजे 84,800 जो प्रॉफिट आहे त्यातून एवढी अमाऊंट लेस झाली आणि त्यातून जो लेस करून जो बॅलन्स राहिला तो येईल बॅलन्स कॅरीड ओव्हर टू बॅलन्स शीट. ओके, म्हणजे तो जो बॅलन्स आहे तो बॅलन्स शीटला ट्रान्सफर केला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला तो प्रॉफिट लिहिला जाईल. ओके, म्हणजे 84,800 मधून 16,960 रुपये लेस करावे लागतील. 67,840 एवढी अमाऊंट ही प्रॉफिट बॅलन्स शीटला आपण ट्रान्सफर करू. तर या पद्धतीनं बँकेचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केला जातो. एक लक्षात घेतलं पाहिजे की त्याचं स्ट्रक्चर कधीही बदलत नाही. इथं आता अमाऊंट इथल्या दिल्या नाही तरी सुद्धा इथं आपल्याला ते लिहावं लागेल. ओके, आणि त्या पद्धतीने आपल्याला जेव्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायला सांगितलं जाईल त्यावेळी 4 शेड्यूल्स तयार करावे लागतील. एक्झाम्पलमध्ये जे अमाऊंट दिलेलं आहे ते या 4 शेड्यूलमध्ये ट्रान्सफर करायचे. शेड्यूल नंबर जे 13 आहे त्याच्यामध्ये फक्त इंटरेस्टशी संबंधित इन्कम जे आहे तेवढेच घ्यायचे. ऑदर इन्कममध्ये इंटरेस्ट व्यतिरिक्त जे इन्कम बँकेला मिळाले ते घ्यायचे. त्यानंतर एक्सपेंडिचरमध्ये तसंच करायचं की इंटरेस्ट एक्सपेंडेड इंटरेस्ट जेवढा खर्च झाला तेवढा शेड्यूल नंबर 15 मध्ये घ्यायचा आणि त्याच्या व्यतिरिक्त आलेले एक्सपेंडिचर्स घ्यायचे शेड्यूल नंबर 16 मध्ये. फक्त आरडीटी घ्यायचं नाही. त्या आरडीटी कुठे घ्यायचं प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिन्युअन्सीज स्वतंत्र हेडिंग आहे त्याच्यामध्ये घ्यायचं 16,500 किंवा जी अमाऊंट असेल ती घ्यायची आणि मग नेट प्रॉफिट निघेल आणि त्यातून मग वेगवेगळ्या ॲप्रोप्रिएशन्स. प्रॉफिट अँड लॉस आपण ॲडजस्टमेंट अकाउंट आपण तयार करतो, ॲप्रोप्रिएशन अकाउंट तयार करतो. त्याच्यामध्ये जे घेतलं जातं आयटम्स तेच इथं ॲप्रोप्रिएशन्समध्ये घेतलं जातं आणि हे सर्व जे घटक आहेत हे जे रक्कम असणार आहे त्या प्रॉफिटवर अवलंबून आहेत. ओके, नेट प्रॉफिटवर. त्याच्यामुळे ते आपण नेट प्रॉफिट नंतर घेतो. ठीक आहे, त्यानंतर मग राहिलेली अमाऊंट ही ट्रान्सफर केली जाईल बॅलन्स शीटला. या पद्धतीने हे बँकेचं अकाउंट व्हर्टिकल फॉर्मनुसार ओके व्हर्टिकल नेचर आहे त्यानुसार हे होईल. ओके, या पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व होईल.